आज मी तुमच्यासोबत रक्षाबंधन स्पेशल मेकअप लुक शेअर करणार आहे। एकदम साधा सिंपल आणि सटल मेकअप लुक असणार आहे। तर मी एकदम छान अशी मस्त साडी वेअर केलेली आहे, नेटची साडी आहे आणि मी हा मेकअप लुक किती प्रोडक्टमध्ये केला हे मी पुढे सांगणारच आहे, त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। हाय हॅलो नमस्कार, मी प्रतिमा परियाण मॉममध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे। तर आज मी तुमच्यासोबत रक्षाबंधन स्पेशल मेकअप लुक शेअर करणार आहे। एकदम साधा सिंपल असणार आहे, जास्त काही त्याच्यामध्ये तामझाम लागणार नाहीये आणि जास्त वेळ पण आपल्याला लागणार आहे। अगदी हार्डली असं 2-3 प्रोडक्ट वापरूनच मी तुम्हाला मेकअप लुक दाखवणार आहे। तर मी ना अगोदर ही साडी वेअर केलेली आहे। तर ही नेटची साडी आहे, खूप सुंदर आहे साडी। तर पूर्ण मेकअप झाल्यानंतर मी तुम्हाला पूर्ण साडीचा लुक सुद्धा दाखवेल आणि तुम्ही जर थंबनेलला बघितलंच असेल साडी कशी आहे। आज मला असं काय झालंय, सारखं असं बोबडे शब्द येत आहेत तोंडामध्ये, काहीतरी गोड खायला मिळते। 2 दिवसांनी तर गोड खायला मिळणारच आहे, पण आज काय मिळते काय माहिती। तर चला असू द्या, तो विषय बाजूला ठेवूया। आणि आता भरपूर सारे सण येत आहेत। आता 2 दिवसावरती रक्षाबंधन आलेले आहे, प्लस त्याच्यानंतर नवरात्र आहे, दसरा आहे, दिवाळी आहे, त्याच्यानंतर आमची यात्रा आहे, नाही हां यात्रा आहे आणि असे म्हणजे भरपूर काही सण आहेत। तर तुम्हाला ना वेगवेगळे मेकअप लुक मला जसे येतात तसे मी तुमच्यासोबत शेअर करत जाणार आहे। तर छान अशी मस्त साडी वेअर केलेली आहे, खूप दिवसानंतर ही साडी घातली आहे। तर तुम्हाला ही साडी कशी वाटते नक्की सांगा। आता तुम्हाला पूर्ण लुक दिसत नाही आहे ह्या साडीचा, ही साडी पूर्ण मी तुम्हाला आहे ना नंतर दाखवेल। आणि चला सर्वात अगोदर आता मी काय करते, पहिल्यांदा तर मी ना माझं फेस वॉश करून आले होते, त्याच्यानंतर मी माझी स्किन प्रेप केलेली आहे। सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर लावून घेतलेला आहे मी स्किनला। तर केसवरती बांधलेत, कारण मेकअप करताना ते सारखे पुढे पुढे येतात। स्किन प्रेप असली ना आणि स्किन केअर आपलं जर रेग्युलर असलं ना, तुम्ही बघू शकता स्किन कशी चमकते। तर स्किन छान दिसते आपली। चांगलं दिसण्यासाठी आपल्याला स्किन केअर करायचंच नाही आहे। स्किन केअर आपल्याला आपली स्किन चांगली राहण्यासाठी, तुकतुकीत राहण्यासाठी आपल्याला स्किन केअर करायचं असतं, त्याच्यामुळे डेली स्किन केअर करणं गरजेचं असतं। तर आता माझं जी बेसिक स्टेप्स आहेत ना मेकअपच्या ते झालेल्या आहेत आणि आता त्याच्यानंतर मी वापरणार आहे डिरेक्टली फाउंडेशन। तर आता फाउंडेशन मी त्याच्या अगोदर ना प्रायमर वगैरे काय लावणार नाही आहे। तुम्हाला लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता, कारण रक्षाबंधन म्हटल्यावरती आपण काही जास्त घराच्या बाहेर जात नाही। भावाला राखी बांधायची म्हटल्यावरती आपण घरातल्या घरातच असतो आणि मला नाही वाटत एवढी प्रायमरची गरज आहे। त्यामुळे मग मी डायरेक्ट आता स्विस ब्युटीचं इथं हाय परफॉर्मन्स फाउंडेशन घेतलेलं आहे। हे खूप खूप छान आहे, ह्याचा शेड आहे ना 04 नॅचरल न्यूड आहे, इथं बघू शकता आणि मस्त आहे। ह्याच्यामध्ये नायासिनामाइड आहे, विटॅमिन सी आहे आणि हे इतकं लाईट वेट आहे ना, चेहऱ्यावरती लावले का नाही लावले असं वाटतं। त्यामुळेच मी तुम्हाला आजचा मेकअप लुक असा नाही का नो मेकअप लुकवाला दाखवणार आहे, मग एकदम असा सटल साधा सिंपल। तर चला आता आपण आहे ना वेळ न लावता मस्तपैकी फाउंडेशन लावून घेऊया। फाउंडेशनचे फक्त मी 2 ड्रॉप घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता इथं 2 ड्रॉप। तर आता व्हिडिओ करता करता आईचा फोन आला तर व्हिडिओ कॉल, पण मी काही घेतला नाही, कारण व्हिडिओ चालू आहे माझा, परत ना फोनमध्ये बराच वेळ जातो। तर मी आहे ना मिस्टर DIY मधून आहे ना हे नवीन स्पॉन्ज आणलेलं आहे। माझं स्पॉन्ज पहिलं खराब झालं होतं, मग म्हटलं आपण घेऊया। त्या दिवशी मी मिस्टर DIY मध्ये गेले होते ना, ओव्हन आणायला गेले होते, त्यावेळेस मग मी थोडीफार अशी काही शॉपिंग केलेली आहे आणि मस्त आहे। चला आता हा ना वेट करून घेते मी, म्हणजे ओला करून घेते आणि त्यानंतर आपण चेहऱ्याला फाउंडेशन लावून घेणार आहे। चला आता स्पॉन्ज पण मी ओला करून घेतलाय। आता आपण आहे ना फाउंडेशन डॉट 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 करून लावून घेऊया पूर्ण चेहऱ्यावरती। बघितलं तुम्ही, जर आपलं स्किन केअर छान असलं ना, फाउंडेशनसुद्धा स्किनमध्ये एवढं छान ॲब्झॉर्ब होतं ना, तुम्ही बघू शकता लगेच ॲब्झॉर्ब होते। असं घासावं लागत नाही आहे मला चेहऱ्यावरती, नाही का। काही काहींचं स्किन केअर चांगलं नसलं, स्किन चांगली नसली की असं 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 घासतात, तर तसं करायची गरज नाही, लगेच स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होऊन जाते। आता सध्या मी आहे ना झोप जरा थोडं व्यवस्थित घेते, त्याच्यामुळे डोळ्यांखाली अजिबात काळपटपणा नाही आहे, म्हणून मग मी काय
हाईड वगैरे काय केलेलं नाही, कन्सील काय केलेलं नाही आहे, डायरेक्ट फाउंडेशन लावलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती छान फाउंडेशन ब्लेंड झालं आहे, मस्त होतं ब्लेंड. इतर वेळी ना माईकची गरज पडत नाही, पण असे मेकअप व्हिडिओ वगैरे करायचे असले ना की माईकची गरज पडते. आपण चेहऱ्याला जेव्हा फाउंडेशन लावतो ना त्यावेळेस कानाला आणि गळ्याला सुद्धा लावायला अजिबात विसरायचं नाही. छान असं फाउंडेशन लावून झालेलं आहे, तुम्ही बघू शकताय. एकदम मस्त लुक दिसतो, एकदम मस्त फिनिश आले, छान फिनिशिंग झाले. फाउंडेशन छान बसलं ना की आपला मेकअप सुद्धा छान होतो. तर फाउंडेशन तुम्ही बघू शकता किती मस्त बसले चेहऱ्यावरती. आता फाउंडेशन लावून झाल्यावरती ही लॅक्मेची आहे ना रोज पावडर मी लावणार आहे, कारण आपलं जे फाउंडेशन आहे ना ते असं ओघळू नये किंवा जास्त असं तेलकट चेहरा दिसू नये. आता कसं आहे ना, थोडा पाऊस पण बाहेर पडतोय आणि थोडंसं कधी ऊन पडते कधी पाऊस पडतोय, त्याच्यामुळे आपला चेहरा असा चिकट होत असतो. त्यामुळे ना थोडंसंच आपल्याला आपल्या डोळ्यांखाली फक्त आणि इथं आपल्या हनुवटीपाशी अशी आपल्याला लूज पावडर लावून घ्यायची आहे. म्हणजे काय होतं ना, आपला मेकअप सुद्धा ना असा घसरत नाही किंवा असं मेल्ट होत नाही, एका जागेवरती टिकून राहतं. छान असं आता मी लावून घेतली आहे. थोडीशी गळ्याला पण लावूया. एकदम साधा सिंपल मी मेकअप लुक दाखवते तुम्हाला, कोणीही अगदी झटपट करेल. आणि माझ्यापेक्षा सुद्धा तुम्ही खूप छान मेकअप लुक करत असाल, कारण खूप जणींना मेकअप येतो, इतकं काय अवघड नाही आहे. आता मी आहे ना NYBचं इथं काजळ घेतले. हे काजळ पेन्सिल आहे माझ्याकडे, बरेच दिवसापासून आहे, खूप छान आहे बरं का. तुम्ही पण नक्की घ्या, तुम्हाला जर घ्यायचं असेल तर आता मी काजळ लावून घेते. इथं कॅमेऱ्यात मला व्यवस्थित दिसत नाही, मी मिररमध्ये बघून लावते. बघू शकताय मी काजळ लावले एका डोळ्याला, आणि एका डोळ्याला अजून लावलं नाही, तरी सुद्धा किती छान दिसते. तर आता ह्या पण डोळ्याला असंच लावून घेते. आता मी आहे ना हे स्विस ब्युटीचं शॅडो पॅलेट घेतलेलं आहे. आता मी माझे डोळे थोडेसे इन्हान्स करणार आहे, म्हणजे आय शॅडो करणार आहे थोडंसं, जास्त पण नाही. ह्यातला हा शेड वापरते मी, जेणेकरून माझ्या साडीवर पण मॅच व्हावा म्हणून. आणि मी बोटाने दाखवते तुम्हाला, जास्त पण नाही ब्रश वगैरे काय. बघू शकताय किती छान लगेचच असं नाही का, काय म्हणतात त्याला, असं लगेचच आय शॅडो लगेच पसरते, असं मस्त लागतंय. कारण आपण छान असं स्किन केअर करतो ना, त्याच्यामुळे मेकअपसुद्धा आपला मस्त बसतो, ब्रशची पण गरज नसते. किती पिगमेंटेड आहे तुम्ही बघू शकताय, लगेचच पसरलं जाते. त्या दोन्ही डोळ्यांना छान असं मी लावून घेतलं, हे बघू शकताय. थोडंसं नॉर्मली आपण असं गालावरती पण लावून घ्यायचं, जास्त पण नाही, मला जास्त नाही आवडत गालावरती. थोडंसं एकदम लाईट लावून घेतले मी, थोडंसं नाकावरती. हे बघू शकताय किती छान दिसते. दुसऱ्या डोळ्याला पण असंच लावून घेते. लायनर लावून झाल्यानंतर आता मी लिप लाईन करून घेणार आहे. तर अशा प्रकारे मी लिप लाईन करून घेतली. ही ब्राऊन कलरची लिप लायनर आहे. आणि आता मी जी माझ्या साडीला सूट होईल ना, ते मी लिपस्टिक लावणार आहे. चला दाखवते मी.
तर थोडीशी मी ना डार्क लिप लाईन करून घेतलेली आहे, जेणेकरून आहे ना मला न्यूड कलरची लिपस्टिक लावायची आहे. तर ही NYBची न्यूड कलरची लिपस्टिक आहे. तर ही मला ना खूप आवडते, खूप व्हिडिओमध्ये मी लावलेली आहे आणि दिसायला पण खूप छान दिसते. आता संपत आली, मला पुन्हा मागवावी लागणार आहे. झाली का नाही मॅच माझ्या साडीवरती, त्यामुळे मला न्यूड कलरचीच लावायची होती. तर मस्त अशी लिपस्टिक पण लावून घेतलेली आहे. आणि तीळ वगैरे काय लावण्याची डुप्लिकेट गरज नाही आहे, कारण ओरिजिनल देवाने मला छानपैकी इथे एक तीळ, गालावर एक तीळ, ओठावर एक तीळ, असं मस्त तीळ दिलं आहे. त्याच्यामुळे ना मेकअपचा लुक अजून छान दिसतो. आता काय, आता शेवटचं टिकली. आता मी आहे ना ही नेटची साडी घातलेली आहे, त्याच्यामुळे आज काय मी चंद्रकोर लावणार नाही आहे. आणि आज काय मी जी डेलीची टिकली आहे ना ती सुद्धा मी नाही लावणार आहे. आज मी ना ही जी आहे ही खड्यांची टिकली ही लावणार आहे. रक्षाबंधन आहे, रक्षाबंधनासाठी भावाला ओवाळायचं आहे, छान पण दिसायचं आहे आणि वेगळं काहीतरी नको का, म्हणून मग ही अशी खड्यांची टिकली लावली. बघू शकताय तुम्ही किती छान दिसते ना छान. आणि माझा मेकअप कसा झाला आहे मला नक्की सांगा. तर आता केसांचं काय करू बरं. नेटच्या साडीवर आंबाडा छान नाही दिसणार आहे, त्याच्यामुळे आपण काय करू, केस मोकळे सोडूया. मोकळे म्हणजे एखादा क्लचर लावूया, झालं ओके काम आपलं. तर आता मी थोडेसे माझे केस आहे ना सेट करून घेते. माझे केस छोटे असल्यामुळे ना मला विचारायची पण गरज पडत नाही. कधी कधी तरी ना मी परीला स्कूलमध्ये आणायला जाते ना, त्यावेळेस असंच क्लचर म्हणलं तरी बांधून जाते, कारण आपले केस छोटे आहेत आणि काय गरज पण पडत नाही कांगव्याची. हे बघा, झाली हेअरस्टाईल आपली साधी सोपी मस्त. फक्त थोडंसं असं उंचावर लावलं ना की मस्त दिसतं की नाही. छान असं मंगळसूत्र घालते आता मी. आणि मेकअप तर आपला झालेला आहे. कानातलं चेंज करू का, कानातलं पण चेंज करते. माझ्याकडे ना भरपूर कानातल्यांची व्हरायटी आहे. बघूया आता त्यातलंच एखादं छानसं असं कानातलं साडीवर मेकअपवरती सूट होणारं मी घालते. मग दाखवू का. ह्याच्यापेक्षा पण अजून आहेत, पण हे वरती ठेवलेले आहेत, हे सारखे घालायला लागतात ब्लॉगमध्ये, त्याच्यामुळे. तर आता ह्यातलेच एखादे शोधते साडीवर मॅच होणारं. नेटची साडी म्हटल्यावर थोडंसं दरवेळी मी ना असे झुमके घालते किंवा मग झुबे घालते किंवा वेगवेगळं काय असं गोल जे असतात ना. आता हे बघू शकताय, हे आशेवाले हे असे घालते. तर आज तसं नाही घालत, आज वेगळं काय घालू. आज मी आहे ना हे घालते. बघूया, हे साडीवर मॅच पण होतंय. हे बघू शकताय, साडीचे दोन्ही कलर आहेत, सिल्वर कलर पण आणि बेबी पिंक कलर पण आहे ह्या कानातल्यामध्ये. अचानक सापडलं मला. मी हे कधी घेतलं होतं, हां तुकाराम बीजमध्ये घेतलेलं आहे. आज उपयोगी आलं मला. मला ना खोटे असे कानातले ना सहन होत नाही, कारण कान लय दुखतो माझं. जरा वेळ जरी घातलं तरी दुखतो. हे बघू शकताय, कसलं भारी दिसते, छान दिसते ना. दुसरं पण आता घालते. तर आता मी आहे ना जास्त काही हेवीवालं मंगळसूत्र घालणार नाही आहे, एकदम साधं सिंपल. आणि माझ्या ह्या साडीला साजेसं असं हे मी ना घरीच ओवलं आहे. हे जे आहे ना ह्याची जी काय म्हणतात ह्याला लक्षात आहे ना, हे जे माळ आहे ना हे मी घरी ओवली आहे. हे पेंडंट पण मी घरी लावले. तर हे असं हेच घालणार आहे. खूप सुंदर आहे हे आणि दिसेल पण छान. नवरोबाची निशाणी बाबा घातली पाहिजे. तर बघू शकताय, थोडंसं मोबाईल खाली करू का. हे बघा, हे असं छानसं मंगळसूत्र मी वेअर केलंय आणि आता हातात बांगडी घालते. तर बघू शकता मैत्रिणींनो, हा माझा संपूर्ण रक्षाबंधन स्पेशल मेकअप लुक झालेला आहे. एकदम साधा सिंपल सटल असा मेकअप लुक केला आहे, नो मेकअप लुक सारखा. आणि दिसतोय का नाही नो मेकअप लुक, काहीच मेकअप न केल्यासारखा वाटतोय.
मला पण हा मेकअप लुक खूप आवडला आहे, खूप भारी दिसतोय खरंच यार. एवढा भारी मेकअप लुक ह्याच्या आधी मला वाटतं एकदाच झाला होता, आणि म्हणजे मी दाखवलं ना तुम्हाला व्हिडिओमध्ये, तेव्हा त्याच्या व्हिडिओमध्ये मी जेव्हा दाखवत नाही ना त्यावेळेस मेकअप लुक छानच होतो. आणि तसंच आजचा मेकअप पण खूप मस्त झाला आहे. तुम्हाला कसं वाटतंय मला नक्की सांगा. आणि तुम्ही कमेंट करत जा यार. तुम्ही कमेंट केली ना मला कळतं, मला व्हिडिओ काय बनवायचा, तुम्हाला काय बघायचे, काय आवडते बघायला, हे सुद्धा मला आवडतं. त्याच्यामुळे मला समजतं की नक्की कोणता व्हिडिओ करायचा आहे, काय करायचं आहे. तर आता रक्षाबंधन परवा दिवशी आहे, त्याच्यामुळे म्हटलं चला रक्षाबंधन स्पेशल मेकअप लुक करूया. आपल्याला मेकअप येतो तर का नको शेअर करायला तुमच्यासोबत. तर असा साधा सिंपल मेकअप लुक केला आहे. तुम्हाला छान वाटतोय का हा मेकअप लुक? मी पूर्ण ना साडीचा लुक दाखवते आता मी तुम्हाला. तर बघू शकताय ही अशी पूर्ण अशी साडी आहे, आणि साधा सिंपलच येतो. असा ब्लाऊज शिवलाय, मम्मीने शिवलाय हा ब्लाऊज. खूप छान शिवते ती ब्लाऊज. तर ना तुम्हाला हा मेकअप लुक कसा वाटला मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशा छान छान ब्लॉगमध्ये. हो, आणि आता मी माहेरी पण लवकर जाणार आहे. उद्या जाते का परवा जाते माहीत नाही, पण लवकर जाणार आहे. तुम्हाला माहेरचे ब्लॉगसुद्धा बघायला मिळतील, त्यामुळे माहेरचे ब्लॉग माझ्या स्किप न करता बघत राहा. तर मला तर आहे ना व्हिडिओज बंद करू वाटत नाही, एवढी छान दिसते मी. छान दिसते ना, मस्त आहे. चला व्हिडिओचा एंड करूया. बाय बाय.